राज्यामध्ये मोठा डिफेंडर घोटाळा झाल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर गाड्या दिल्या गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। सपकाळ यांच्या या खळबळजनक आरोपांनंतर आता या संदर्भात चर्चा केली जाते। नव्या आमदारांना 5 कोटी दिल्याचाही अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलाय। राज्यातले शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी तुपाशी आहेत की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। राहिला विषय डिफेंडरचा, तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेले आहेत। आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।